कशाला बोलवलं असेल हो त्यांनी? माहिती करून काय करायचं तुला? अहो मी काय करणार नाहीये, पण मला ना लय म्हणजे लय भारी फील होते. त्या अर्जुनला तुमच्या पुढे झुकावं लागणार. ए भाऊजी मानायचं. दुश्मन एकीकडे, मान मर्यादा परंपरा एकीकडे. पण काही म्हणा, त्या अर्जुन भाऊजीची चांगली शेळी करून ठेवली आहे तुम्ही. तुमचा काय अंदाज नाही बाबा. शेळी नाही ग, सस्सा येतो सस्सा. सारखं पुढे 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 धावायचं असतं. वेगाचा लय मात चढलाय त्याला. आता त्यांनी मला कशाला का बोलावलेला असा ना, नाही त्याच्या सगळ्या मनसुब्यांचा लगदा करून गोदावरी सोडला ना, नाव बलराम सांगणार. शाले तू फक्त बघ त्याची कशी ठासतो ते. तुझा नवरा आता कासव बनून शर्यत जिंकणार. कासव बनून? अहो लई येळ लागल. नाही म्हणजे तुम्ही कासव म्हणालात ना, म्हणून म्हणलं. नाही लागणं काही येळ, पण शर्यत तुम्ही जिंकणार. हळूहळू का व्हायना, पण असा ठेया मांडून बसतो का नाही, कोणी हलवूच टाकणार नाही. त्याले आज तो आपल्याला भीक देतोय. लक्षात ठेव, उद्यापासून तू त्याला भीक देणार. त्यामुळे त्याच्या तोंडावर बाकी माझ्या परिणामी बघून घेतो त्याचं काय करायचं. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार बलराम. काम होत राहतील रे, कामाचं काय असते तेव्हा. तू जेव्हा अमेरिकेत होता ना, तेव्हा मीच बसायचो इथं. खुर्ची एवढी भारी नव्हती, आणि रूम मध्ये पण काहीतरी बदललंय. मी तुला सगळा प्लॅन व्यवस्थित सांगतो. तू ना फक्त बोलतो, सांगत काहीच नाही. तू थांबलास तर मी बोलणार ना. नाही म्हणजे तुझा हा सगळा टाइमपास करून झाला असेल. बोलू? टाइमपास? मी टाइमपास करतोय? तू तर म्हणला होता घरच्या गोष्टी घरी, ऑफिसच्या गोष्टी ऑफिस मध्ये. तेच तर करतोय. ऑफिसच्या गोष्टी म्हणजे ऑफिसच्या इंटिरियरच्या गोष्टी नव्हेत बलराम. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. काय म्हटलं ऐकूच आहे नाही. मला तुझ्याशी एका आता बोल. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. ऐकू यायला लागले की बसू ना. कसं आहे, त्या खुर्चीवर ना फक्त कर्तृत्ववान माणसंच बसू शकतात. काय करेड बोलणार तू? आमचं काय कर्तृत्व आहे? पण ह्या कर्तृत्ववान माणसाला बिन कर्तृत्ववान माणसाची गरज पडलीच नाही. एवढं सगळं मान्य करतोय मी तुझं, ते फक्त तू हो म्हणावंस म्हणून. आज या खुर्चीला पण वाटलं असेल तुझ्या हक्काचा माणूस बसलाय. बोल बोल बोल, काय महत्वाचं बोलत होता? आता ना बलराम, मी आडेवेडे न घेता डायरेक्ट मुद्द्यावर. आपला जो पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट आहे आपला काहीतरीच काय. सॉरी सॉरी, बोल बोल बोल. ते काय आहे ना, आपुलकीचे शब्द कानावर पडायची सवयच नाही ना.
त्यामुळे झेपतच नाही. तू सारखा नाहीच म्हणत असतो. नाही पण मी आज तुझं सगळं ऐकून घेतो खरंच. आपला जो पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट आहे ना, त्या पॉवर प्लांटच्या प्रोजेक्टला तुझी जमीन गरजेची. बलराम, हा जो प्रोजेक्ट आहे हा ना माझ्या स्वार्थासाठी आहे ना माझ्या फायद्याचा आहे. खरंच सांगतोय, या पॉवर प्लांटमुळे कवठे भैरवगडचं भलं होणार आहे. आणि अजून एक, ही जमीन मी तुझ्याकडून फुकटात नाही मागत आहे, कळतंय? मी तुला बाजार भावापेक्षा जास्त पैसे देतो. आणि हवं तर माझी माळ रानावरची जमीन सुद्धा मी तुला देतो. त्या जमिनीवरचा हक्क सोडायला मी तयार आहे. फक्त बलराम, तुझी जमीन दे प्लीज. ऑफर चांगली नाही म्हणजे विचार करायला हरकत नाही. आणि तुला मदत करायला मला आवडणारच की. आणि ह्याच्यामुळं कवठेकर घराण्याचं नावच मोठं होणार आहे ना. फक्त एक प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम काय आहे? माझी जी जमीन होती ती मी विकली. शक्यच नाही. तू ती जमीन नाही विकू शकत. का नाही विकू शकत? माझी जमीन आहे, मी विकली. विश्वास बसत नसेल तर पंचायतीच्या ऑफिसात मध्ये जाऊन बघ. एवढंच बोलायचं होतं तर मग घरीच सांगायचं ना. तुझा ना माझा दोघांचा वेळ वाचला असता. चल येतो. आईला बापरे, सोड की. हे बघ काय, हे खुर्चीची नशाच लय वेगळे बाबा. सोडवत नाही. हा ए सोड आता सोड. चला जागेवर. तात्पुरतं का होईना पण मालक असल्यासारखं वाटलं. तर येतो. बोला मिस सावित्री. हा सर, खानविलकर साहेब आले. थांबायला सांगा त्यांना. बर, बसून घ्या. बलराम, कोणाला विकली जमीन? नाव सांग मला त्यांचं. अर्जुनराव, मीटिंग संपली आता. बाहेर माणसं वाट बघतात. त्यामुळं आता तुम्ही जावा. आणि लय जाणून घ्यायची इच्छा असतं तर मगाशीच सांगितलंय, पंचायत उघडीच आहे. जाऊन चेक करा. काय चांगले ठासून आलंय तुझ्या हिरोची. आता भाऊ काय करतोय ते? अर्जुन, तुला अर्जंटली मुंबईला जावं लागणार आहे. ते आपले फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ना, फार डिस्टर्ब झालेल्या प्रकारामुळे. सो दे आर ऑन द वर्ज ऑफ पुलिंग बॅक.
सो त्यांना तुला पर्सनली जाऊन भेटावं लागेल. जाईन मी. पण खानविलकर, हे बघ, आता कोणतेही एक्सक्युजेस नको आहेत. तू ताबडतोब मुंबईला निघ. पुढच्या 2 दिवसात ते परत फ्लाय करणार आहेत. सो त्याआधी प्लीज तू त्यांना भेटून घे आणि काही करून हे काम व्हायलाच हवं. सो आपण खूप मेहनत घेतली आहे. मला माहिती आहे निघेल तोडगा. अर्जुन, आत्ता तुझा भाऊ बाहेर दिसला. तुमची त्या जमिनी संदर्भात काही मीटिंग चालू होती का? काय म्हणाला? होप्स आहेत. लेट्स सी. ठीक आहे, झालं तर उत्तमच होईल. बाय द वे, तू मुंबईला जाऊन मीटिंग करून यायचं खरं? बरं ऐक ना, आणखीन एक. मीटिंगसाठी येताना फडकेंऐवजी सावित्रीला बरोबर घेऊन ये. तिच्याकडे हँड्स ऑन बऱ्याच गोष्टी असतात. आय कुड क्लिअरली सी की इन्व्हेस्टर सुद्धा खूप इम्प्रेस झाले होते मागच्या वेळी. आणि आत्ताही त्यांना इम्प्रेस करण्यासाठी आपण जे काय करू शकतो ना ते सगळं केलं पाहिजे. हे बघ, मुंबईला येशील ना तेव्हा सावित्री मॅडमला नक्की बरोबर घेऊन ये. बरं ठीक आहे. येतो मी. हा बोल मधुर माऊली. सावे, आम्ही येतोय तुला भेटायला. काय? अगं म्हणजे आम्ही म्हणजे अगं, पारसचं काहीतरी काम आहे मुंबईला. मग तो मला म्हणला येते का काके. मग मी लगेच हो म्हणले. खर तर सावे, मला ना तुला सरप्राईज द्यायचं होतं. अगं खुळीस का तू मधुर माऊली? तुझी तब्येत काही झालेलं नाही. मी एकदम बरी आहे. आणि मला देशमाने डॉक्टर म्हणले जा म्हणून. थांब, मीच विचारते पहिले डॉक्टरला. सावे, तुला माझा विश्वास नाही का? आणि मला माहिती काय काळजी घ्यायची ती. मी घेईन ना माझी काळजी. सावे, त्या खुळ्या चमकीला फोन करून सांग तुझी मावशी येते म्हणाव तुला शिव्या घालायला. बर चल, मला लय आवर करायची. सावे, येतोय आम्ही मुंबईला. अगं विचार करून खेळा. प्रिया, बुद्धिबळ खेळताना ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची बरं. कधी कधी एखादी चाल माग जरी घ्यावी लागली ना तरी काही हरकत नसते. आयुष्याचं पण तसंच आहे. आयुष्यात सुद्धा ना कधी कधी काही पावलं माग घ्यावी. पण पावलं माग घेणं म्हणजे हार नसते बरं. तात्पर्य काय आहे? प्रयत्न सोडू नका. दादा रे, तू सुद्धा काय? काय माझं काय? मी काय केलं? कुठं काय? मी तर प्रियाला खेळाबद्दल सांगतोय. तुला काय वाटलं? हा, तुला काय वाटलं मी तुला सांगतोय? नाही बाबा. प्रिया, तुमचं काय चाललंय? मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय? आणि तुम्ही मला सावित्री बरोबर मुंबईला जावं लागतंय, त्यावर तोडगा काढायचं सोडून तुमचं काहीतरी भलतच चालू आहे. टिपू डार्लिंग, कसं आहे माहितीये का? जेव्हा माणसाला असं म्हणजे अगदी असं कळतच नाही ना का काय करायचं, तेव्हा खरं तर ना माणसानं सिग्नलवर जाऊन उभं राहायला पाहिजे. म्हणजे कसं आहे, ग्रीन सिग्नल पडायच्या आत विचार करता येतो का आपल्याला उजवीकडे वळायचं का डावीकडे वळायचं. हो का नाही? ए श्यामल, थोबाड बंद कर ना तुझं. तू काय आहेस इकडे अजून?
तुझ्यासाठी आहे डार्लिंग. त्यामुळे माझं आधीच डोकं काम करत नाहीये. तिकडे मधुर माऊली मुंबईत पोहोचल आणि मी इथे काय कारण देऊन निघणार आहे काय माहिती.